शिव्या पडणार. बांद्रा पश्चिम विधानसभेचे विभागाध्यक्ष श्री तुषार आपाळे यांना मी विनंती करतो की नांदगावकर साहेब तसंच देशपांडे साहेब तसंच बापू यांचं इथं आपण सर्व सण ठीक आहे नांदगावकर साहेब यांचं आपण स्वागत करून घ्यायचं आहे. बांद्रा पूर्व विधानसभेतर्फे नांदगावकर साहेबांचं विधानसभेतर्फे विभागाध्यक्ष श्री तुषार आपाळे स्वागत करत आहेत. तसेच पक्षाचे नेते श्री संदीपजी देशपांडे यांचं स्वागत शालिनीताई ठाकरे आहे. पक्षाच्या महिला आघाडीतर्फे शालिनीताईंचं इथं स्वागत करण्यात येत आहे. आपल्या न्याय हक्कासाठी सन्माननीय दास साहेबांनी जो आदेश दिला त्या आदेशावर अगदी दुसऱ्या मिनिटापासून आम्ही कामाला सुरुवात केली. आज आपल्या या मुंबईतल्या ज्या संस्थांच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून जी छोटी छोटी कामं महापालिकेची आज आम्हाला आमच्या संस्थांना मिळत होती, बचत गटांना मिळत होती, ती कामं आज आमच्या हातून काढून घेतली जात आहेत, जबरदस्तीने काढून घेतली जात आहेत. या भूमिपुत्रांच्या न्याय हक्काच्या प्रश्नासाठी आज आपल्याला इथं सन्माननीय व्यासपीठ पक्षाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत. मी या मेळाव्याचं आक्रोश मेळाव्याचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी सहकार सेनेच्या चिटणीस श्री धनश्री नाईक यांना विनंती करतो. सर्वांना संस्थेला जय महाराष्ट्र. आज जमलेल्या सर्व संस्था मंडळे प्रतिष्ठान बचत गट स्वयंसेवक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आक्रोश मेळावा का, कशासाठी, कोणासाठी हे आपल्याला नक्कीच कळायला हवं. कारण आक्रोश मेळावा काय आहे, आक्रोश कशासाठी आणि हा आक्रोश कोणासाठी होत आहे. हा आक्रोश आहे आपल्या हक्कासाठी, आपल्या होणाऱ्या बळचेतीसाठी. ग्लोबल टेंडर आणि डीप क्लिनिंगच्या नावाखाली तिघाडी सरकारने चालवलेल्या जुलमाचा आणि लुटालुटीचा निषेध करण्यात आला. सन 2000 सालापासून प्रायोगिक तत्वावर सुरू असणारी आपली दत्तक वस्ती योजना आज आपल्या हातून काढून या धनाढ्य बलाढ्य नावात ह्याला देत आहे. त्याच्यासाठी हा आक्रोश मेळावा आहे. आपल्या सर्व मंडळांनी संस्थांनी ही दत्तक वस्ती योजना जोपासली, समृद्ध केली. ही आज ग्लोबल टेंडरच्या नावावर फक्त आणि फक्त मलाई लाटण्यासाठी आहे. आज मोठ्या प्रमाणात जमलेल्या सर्व संस्था पदाधिकारी यांना दत्तक वस्तीच्या समन्वय समितीच्या आरतीताई गावडे आता पुढे संबोधित करते. माननीय व्यासपीठ, सन्माननीय माझा नमस्कार. आणि माझे जमलेले सगळे सहकारी आणि आमची मुलं म्हणजे स्वयंसेवक म्हणजे आमची मुलंच आहे. आज आम्ही 24 वर्ष त्यांना पाळतोय, त्यांना सांभाळतोय, म्हणून ती आमची मुलंच आहे. मोठ्या संख्येने आज इथे जमा झालेली आहे. कारण आज खूप कठीण परिस्थिती आलेली आहे, त्यांच्या लक्षातही आलंय. 2000 साली प्रेमनगर गोरेगाव येथे ही योजना प्रायोगिक तत्वावरती ज्या वेळेला महानगरपालिकेची सेवा झोपडपट्टीतून नव्हती त्या टायमाला आम्ही संस्था सुरूची महिला मंडळाने लोकांना घेऊन लोकांच्या सहभागाने नालेसफाई केली होती. त्यावेळेला अतिरिक्त आयुक्त अजित कुमार जैन प्रेमनगरचा मोठा नाला बघायला आले आणि त्यांनी ते पाहिलं आणि आम्हाला येऊन भेटले. तेव्हाचे अधिकारी बघा कसे होते, एसीच्या केबिन मध्ये बसून काही मिळत नव्हते, योजना आणत नव्हते. स्वतः त्यांनी आले, त्यांनी चौकशी केली, कोणाचं आम्हाला भेटले
आज प्रेमनगरच्या टोकाला अंकुर बिल्डिंग मधून आहे, त्याच्या टेरेसवर येऊन गेले आणि मला सांगितलं मॅडम हा दर विभाग तुम्ही प्रमाणे आमच्या महिला ज्या होत्या 15 महिला होत्या माझ्या सुरुची महिला मंडळाने दिवस रात्र एक केला आम्ही काही पैसे कसलीही अपेक्षा न करता लोकसभा घेण्याकरता सकाळी मिटिंग, दुपारी मिटिंग, रात्री मिटिंग, रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही मिटिंग घेऊन प्रेमनगरचं जे पूर्वीचं स्वरूप होतं ते आम्ही पालटलं. प्रेमनगर बघितलं असं तर तुम्ही पाय ठेवू शकणार नव्हता. जिकडे तिकडे कचऱ्याचे ढीग, तुम्ही गल्ली गोळा जाऊ शकत नव्हतात. रोडवरती तर सोडूनच जागा, रोडच्या साईडला जो मोठा नाला आहे त्याच्या दोन्ही बाजूला संपूर्ण लोक संडासला बसलेली असायचे. आम्हाला लाज वाटायची, आम्ही असे डोळे मान फिरून जायचं तिकडे. पण आमच्या मंडळाने एवढं काही कामं केली की आम्ही तो विभाग हागणदारी मुक्त केला. आमच्या संस्थांनी मुंबई हागणदारी मुक्त केलेली आहे. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही, त्याची दखल घेतलेली नाही. 2000 ते 2013 पर्यंत दत्तक वस्ती आणि 13 ते 24 पर्यंत असे 24 वर्ष 2 टप आमच्या महिला काहीही अपेक्षा न करता नैसर्गिक आपत्त्या एवढ्या आल्या. त्याच्यामध्ये माहितीये मुंबईमध्ये महापूर आला. कोणता मोठा ठेकेदार आला त्यावेळेला मुंबई वाचवायला? कुठची कंपनी आली त्यावेळेला मुंबई वाचवायला? प्रशासनाचा खांद्याला खांदा लावून आम्ही मुंबई एका दिवसात उभी केली आहे. रात्रीच्या वेळेला, दिवसाच्या वेळेला महानगरपालिका त्यांच्या कर्मचारी गाड्या घेऊन फिरत होते. जिथे ढिगारे पडले होते, लोकांनी घरातल्या वस्तू घेतल्या होत्या, म्हशी मरून पडलेल्या, तिथे आमच्या स्वयंसेवकांनी आम्ही त्या बांधलेल्या हाताने त्यावेळेला ही कंपनी कुठे होती. त्याच्यानंतर आता कोरोना आला. कोरोनाच्या वेळेला पण तेच झालं. 4 हात लांब पडणारी लोक आणि कचरेवाले म्हणून ते आम्हाला संबोधतात लोक, आमच्यापासून अजून 8 हात लांब पडायचे. अशा अवस्थेमध्ये आम्ही झोपडपट्टीमधून काम केलंय. आमच्या स्वयंसेवकांना पाणी सुद्धा देत नव्हते, दूर राहू असे बोलायचे. पण आम्ही दिवस मावळेपर्यंत आमच्या महिलांनी कंबर बसून विभाग स्वच्छ केला. म्हणून तुम्ही बघा की झोपडपट्टीमधून जास्त कोरोनाचे पेशंट नाही. हे सगळं श्रेय आम्हाला आहे. आणि आता आम्हाला डावलून मोठं एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन येत आहे, ते ठेकेदार येतोय आणि मुंबई स्वच्छ करतो. आनंद आहे, आम्हाला पण स्वच्छता पाहिजे. पण कशी करणार ते? आम्हाला 2000 पासून म्हणजे 30 रुपये पर डे, महिना 900 रुपये, याप्रमाणे 2024 पर्यंत फक्त 5400 रुपये आमच्या मुलांना दिले गेले. आणि आता जो येणारा ठेकेदार आहे त्याला 750 रुपये पर डे एका माणसाला दिले जाणार. हा भेदभाव का? काय असा भेदभाव? म्हणून आज आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहे. आणि मला माहिती आहे आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे, विजयस्तंभ आपल्या मागे आहे. हे महानगरपालिकेच्या घशात हात घालून आमची कामं आम्हाला देतील आणि आमच्या महिलांना सशक्त करतील अशी खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आता मी निमंत्रित करतो दत्तक वस्ती समन्वय समितीच्या सौ स्नेहा कदम यांना. आपले आराध्य दैवत श्री शिव छत्रपती राजे यांना मानाचा मुजरा व आपले आदरणीय व वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना खरंच मनापासून वंदन. व आज इथे मंचावर उपस्थित असलेले आपले श्री बाळा नंदापूर साहेब, श्री संदीप देशपांडे साहेब, श्री सौ शालिनीताई ठाकरे व दिलीप बापू धोत्रे, जे आता आमच्याकडे गेले 15 दिवस आमच्या सोबत आहेत. शालिनीताई ठाकरे आणि बापू आमच्या सोबत आमच्या प्रश्नाला निगडीत घेऊन हा जो आज आपला जो मेळावा इथे झालेला आहे आणि प्रचंड मेळावा चांगला झालेला आहे इथे, तर त्यांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आमच्या दत्तवस्ती समन्वय समितीचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि आपण
जे इथे समोर जमलेले आहोत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या सहकार सेनेचे सगळे पदाधिकारी आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, आमच्या बचत गट, महिला संस्था या सगळ्यांचे कार्यकर्ते व आमचे स्वयंसेवक या सगळ्यांचं आज इथे मी स्वागत करत आहे. आणि आज आपण जे इथे जमलेलो आहोत, हा आक्रोश मेळावा, आक्रोश मोर्चा, हा आक्रोश मोर्चा आपण कशासाठी करत आहात सगळ्यांना माहिती आहे. आता जे प्रचंड आपल्यावरती जुलमीगिरी आपल्या या भूमिपुत्रा, म्हणजे आपण भूमिपुत्र आहोत मुंबईचे, बेरोजगार संस्था, समजा आपल्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, हे आपण मुंबईचे आहोत आणि मुंबईचे भूमिपुत्र आहोत. त्यांना हे प्रशासन बेरोजगार करत आहे. त्यांनी एक धनाढ्य ग्लोबल टेंडर काढलेला आहे आणि त्या ग्लोबल टेंडरमध्ये एक अशी मोठी कंपनी आणली आहे. त्या टेंडरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 13 कोटीचं ईएमडी पाहिजे, 490 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे. हे त्यांना माहिती आहे की आपण आपल्या महिला संस्था त्यामध्ये बसू शकत नाहीत, महिला आपले संस्था देखील कुठच्याच बसू शकत नाही. मग यांनी हे का केलेलं आहे याचा आपण जाब विचारण्यासाठी आज इथे आक्रोश मोर्चा केलेला आहे. आणि आपल्या जवळजवळ साहेब आपल्याला सांगू इच्छिते, जवळजवळ 835 म्हणजे ऍक्च्युअल घेतला तर 835, तसेच तर 1000 ते 1500 संस्था काम करतायत, मुंबईमध्ये काम करतायत, स्वच्छता करतायत. जसं आमच्या माझ्या भगिनीने सांगितलं की कोरोना असो, कोणताही महाप्रलय असो, दत्तक समन्वय, दत्तक कामगार घेऊन तिथे कामाची स्वच्छता केलेली आहे, त्या एरियाची स्वच्छता केलेली आहे. तिथे प्रशासनाला म्हणजे महानगरपालिकेला आम्ही तिथे मदत पोहोचवली आहे. मग हे सगळं प्रशासन आता विसरलं का? म्हणजे 835 संस्था, त्याच्यामध्ये असणारे सभासद, त्यांचे कुटुंब, त्यांची कुटुंब पकडा 5 कुटुंब, आमचे स्वयंसेवक, त्यांच्या घरचे कुटुंब, असे जवळजवळ तुम्ही 50 ते 60 हजार लोकांना बेरोजगार करत आहात. तुम्ही त्यांच्या ताटातलं अन्न खेचून घेतात. हे प्रशासन कसं विसरू शकतं? आणि हे प्रशासनाला आपल्याला आपण जाब विचारायचे, म्हणून आपण इथे आता हा आक्रोश मोर्चा घेतलेला आहे. आणि आपण आपल्या बहुसंख्य संख्येने आपण इथे उपस्थित आहात. तर मला एक सांगावंसं वाटतं इथे की त्यांनी जे ग्लोबल टेंडर काढलेलं आहे, म्हणजे कुठची तरी एक बलाढ्य कंपनी समोर घेऊनच त्यांनी हे टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये काय असेल हे सर्वसामान्य जनताच आता जाणते की काय असेल त्याच्यामागचं अर्थकारण असेल किंवा राजकारण असेल. जेव्हा बाळासाहेब ठाकरे आपले होते तेव्हा ते म्हणायचे की 20% तुम्ही राजकारण करा आणि 80% तुम्ही समाजकारण करा. मग आता काय चाललंय हे पूर्ण दुनिया जाणते, पूर्ण जग जाणते की ह्याच्यामागे जे फिरत असलेलं अर्थकारण आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीने इथे उभं राहायचं आहे. आमची दत्तक समन्वय समिती ज्यावेळेला पूर्वीपासून जे काम करत होती त्यावेळेला खूप चांगलं काम चालू होतं. साहेब तुम्हाला एक फरक सांगू इच्छिते मी, दत्तक योजना जेव्हा चालू होती त्यानंतर 2013ला स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान ही योजना आली 2013ला. आणि ही योजना का फेल झाली? आता ते आपल्याला बदनाम करतायत की स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेला बदनाम करतात, त्यांचं काम नाही चांगलं, काय नाही चांगलं. पण का काम चांगलं नाही ह्याची काही ते कारण मीमांसा तुम्ही बघितली का? तुम्ही 6 महिन्याचं टेंडर काढताय, 6 महिन्याला टेंडर काढताय. आम्हाला दत्तक समन्वय समिती काम करत होती, संस्था काम करत होत्या, त्यांना त्या वस्तीमधल्या लोकांची त्यांची नाळ जुळून घेण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागत होती. मग तुम्ही ही 6 महिन्याची योजना का आणली? 6 महिन्याच्या योजनेमध्ये टेंडर काढता तुम्ही आणि ती एक संस्था त्या लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत 6 महिने निघून जातात. परत त्या ठिकाणी दुसरी संस्था येते, परत 6 महिन्यांनी तुम्ही टेंडर काढता, परत तिसरी संस्था येते. मग इथे आम्ही त्यावेळेला पूर्वी चौक सभा घेत होतो, सगळ्या महिलांच्या घरी जाऊन आम्ही त्यावेळेला. म्हणून आम्हाला सरकारला सांगावंसं वाटतंय की त्यांनी ही योजना तुम्हाला ठेवायची आहे, ठीक आहे ठेवा. आता ज्या ग्लोबल टेंडर आणलंय त्याला तुम्ही जेवढेही रक्कम देणार आहात, जेवढे हे देणार आहात तेवढे आम्हाला द्या ना, आपल्या सगळ्या संस्थांना द्या ना, आम्ही तुम्हाला मुंबई स्वच्छ करून दाखवतो. मग प्रशासन हे सुद्धा का करतंय? यासाठी आपल्याला एकजूट करून उभं राहायचंय. आपल्या मागे राजसाहेब ठाकरे आहेत, हे इथे सगळे जमलेले सगळे मान्यवर आहेत, ते देखील आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपली एकजूट दाखवून आपण आपलं काम अजिबात म्हणजे मला सगळं असं वाटतं कदापि काढून घेऊन द्यायचं नाहीये.
एकजूट आज जी तुम्ही एकजूट दाखवली आहे तशी एकजूट तुम्ही आता आपल्याला शेवटपर्यंत दाखवायची आहे. मला सर साहेब मला तेही अजून सांगायचंय की आता हे जे ह्यांनी ग्लोबल टेंडर काढलंय त्याला सभागृहाची मान्यता आहे का ते आम्हाला त्यांनी सांगावं. कारण सभागृह नाही आता किंवा आपले लोकप्रतिनिधी आता नाहीये, तिथे प्रशासक बसलेला आहे, सभागृहाची मान्यता नाही, मग हे टेंडर का काढलं. आणि आता थोड्याच दिवसांनी आपली आचारसंहिता येईल. आचारसंहितेच्या आधी तर धडाके लावलेले आहेत, अगदी सगळे टेंडर काढायचे, मोठे मोठे टेंडर काढायचे. आता तुम्हाला कल्पना आहे, मी तुम्हाला सर साहेब माझं थोडं जास्त होईल पण मी बोलते. आताही मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आता जे टेंडर आलेलं आहे, ग्लोबल टेंडर आले, त्याच्यामध्ये सगळी साफसफाई आहे जी आपण करत होतो. इव्हन त्यामध्ये शौचालय देखील आहे. तरी 2 दिवसापूर्वी अजून एक टेंडर आलंय 1400 कोटीचं, ते फक्त शौचालय साफ करण्यासाठी आलेलं आहे. म्हणजे हे साहेब प्रशासन काय करते, हे आपल्या टॅक्स पेअरच्या पैशाची किती नासाडी करते याचा आपल्याला जा विचारण्याची वेळ आलेली आहे आपल्याला. आणि मला इथे अजून एक सांगावंसं वाटतंय, माझ्या महिला बचत गट, महिला संस्था जास्त मला दिसत आहेत इथे. तर प्रशासनाला मला विचारावंसं वाटतं की आम्ही काय मागतोय काम तुमच्याकडे, जे काम आम्ही करू शकतो. आता तुम्हाला आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय शिकवलंय, स्वच्छता शिकवली आहे, जेवण करणं शिकवलंय, शिलाई मशीन, कढाई, हे सगळं आपल्याला संस्कार महिला संस्थांवर झालेले आहेत ना. आणि तेच काम आपण प्रशासनाकडे हक्काने मागतोय. मग ते हे जे स्वच्छतेच्या निगडीत जे काम आहे तेच आमच्या महिला बचत गट, महिला संस्थांचं आहे, ते तुम्ही का काढून घेत आहात. आता जे येणारे इलेक्शन आहेत, येणारी आता पुढचे 3 इलेक्शन्स आहेत, त्यावेळेला आपली जरूर नाही लागणार आहे का ह्यांना. मग प्रशासनाने हा देखील विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढ्या भूमिपुत्रांना बेरोजगार करून त्यांच्या पोटातलं, त्यांच्या ताटातलं तुम्ही अन्न खेचून घेताय, ह्याचा देखील त्यांनी विचार करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही बरंच भेटायचा प्रयत्न केला, त्यांचे आमदार त्यांच्या थ्रू बघितलंय, त्यांचे विभाग प्रमुख त्यांच्या थ्रू आम्ही प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटायला वेळ नाही. म्हणून आमचे दुसरं एक मला वाटतं की आमची पालक बँक मुंबई बँकेचे डायरेक्टर प्रवीण भाऊ दरेकर, ते पण आमचे पालकच आहेत. कारण आतापर्यंत ऑलवेज प्रवीण भाऊ आमच्यासाठी उभे राहिलेले आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यांच्याकडे जातो, ते प्रशासनापर्यंत आम्हाला घेऊन जातात, तिथे आमचे ते प्रश्न सोडवतात. त्याचप्रमाणे आताही ते आमच्यासाठी उभे राहिले. त्यांनी हा विषय आहे बेरोजगार सहकारी संस्था आणि साहेब, त्यांनी हा विषय त्यांच्यापर्यंत नेलाय, तरी सुद्धा त्याच्यावरती ते मूग घेऊन गप्प आहेत. मग ह्याच्या मागचं राजकारण शेवटी काय चालू आहे ह्याचा जाब विचारण्यासाठी आपण इथे आज आक्रोश मोर्चा घेतलेला आहे. आणि आवर्जून मला अजून देखील एक विषय इथे सांगायचा आहे की आपले बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते, मला आठवण फक्त त्यांची मला करून द्यायची आहे की जेव्हा आमचं 244 संस्थांना जे खाऊचं काम मिळालं, ते काम आम्हाला बाळासाहेबांमुळे कसं मिळालं हे मला आवर्जून इथे सांगावंसं वाटतंय. की त्यावेळेला फक्त 16 संस्थांना काम दिलं होतं, एका संस्थेला 8.5 वॉर्ड दिले होते. 2004ची गोष्ट आहे. त्यावेळेला आमच्या 200-250 जवळजवळ महिला संस्था साहेबांच्या याच्यावर गेल्या, मातोश्रीवर गेल्या. साहेबांनी विचारलं कोण महिला आल्यात, कशासाठी आल्यात. मग त्याची त्यांनी सगळी चौकशी केली आणि आमच्या शिष्टमंडळाला वरती बोलावलं आणि आम्ही सांगितलं की असं आहे, एवढे फक्त 16 संस्था काम करतायत आणि 244 संस्थांचे अर्ज आले. साहेब आम्हाला हे काम वाटून पाहिजे. साहेबांनी लगेच तिथे निर्णय घेतला. लगेच त्यांनी तिथे तेव्हा बाळासाहेब होते आपले, त्यांना बोलावलं, ठराव मंजूर करून घेतला आणि म्हणाले जा तुम्ही निश्चिंत राहा. तसंच आम्हाला आज वाटतंय साहेब की राजसाहेब आपण सगळे व्यासपीठ आमच्या मागे असे उभे राहा, आमच्याशी खंबीर आमच्या मागे उभे राहा आणि आम्हाला हा न्याय मिळवून द्या. आणि राजसाहेबच हे विचारू शकतात, सरकारला जा विचारू शकतात आणि हे राजसाहेबच करू शकतात की त्यांनी आम्हाला तिकडनं न्याय मिळवून त्यांना जा विचारू शकतात की हे काय चाललंय आणि हे थांबवू शकतात. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की हे ग्लोबल टेंडर त्वरित थांबवावं आणि हे जे काम आहे ते जसं आहे तसं चालू ठेवावं किंवा ती प्रशासनाने नवीन योजना आणावी, त्यामध्ये आमच्या संस्थांना समाविष्ट करून घ्यावं, एवढीच माझी इच्छा आहे. आणि ते व्यासपीठाने मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद. धन्यवाद ताई. आज आपण आपल्या न्याय हक्कासाठी तर इथे एकत्र आलो आहोत. पुढील वक्त्यांना बोलवण्यापूर्वी मी एक विनंती करतो
आपल्या ज्या महिला भगिनी इथं उभ्या आहेत, तर जे पुरुष संस्थाचालक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी जर शक्य असेल तर त्यांना बसायला जागा करून द्यावी. पुढील वक्ते यांना मी निमंत्रित करण्यापूर्वी एक फक्त सुचवू इच्छितो. आज प्रशासनाच्या नेत्यांच्या माध्यमातून ही निवेदनं केली. हेच प्रशासनातले नेते जेव्हा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होते तेव्हा ठराव जमा करत फिरतात. आज त्याच लोकांचा प्रश्न, जरा शांतता राखा, फक्त महिलांना बसायला द्या व्यवस्थित. आज तेच लोक या सगळ्या गोष्टीवर मुख गिळून बसले प्रशासनात असताना, सत्तेत असताना. ठीक आहे, मी पुढच्या वक्त्यांना बोलवतो. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या सरचिटणीस माजी नगरसेविका सौ अनिशाताई माझगावकर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे बचत गट, महिला संस्था, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, कृपया शांतता राखा. आज आपण तुमच्यासाठीच एकत्र आलो आहोत. आज तुमच्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र आलो आहोत. जो आक्रोश आहे तो आपल्याला महापालिकेवर दाखवायचा आहे. कृपा करून इथे शांतता राहा. आणि सर्वांना बसायला मिळत नसेल तर पुढे जागा आहे, तिथेही बसलात तरी चालेल साईडला. आज आपण भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपण इथे जमलेलो आहोत. खरोखरच मला आठवतंय सभागृहामध्ये आम्ही जेव्हा होतो 2013 ते 2012 ते 2017च्या वेळेला, त्यावेळेला स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना आली. त्याच्या आधी दत्तक वस्ती म्हणून काम करत होतो आपण. सर्व संस्था, ह्या जास्तीत जास्त संस्था महिला संस्था आहेत. आणि सभागृहाने त्यावेळेला एक धोरण मंजूर केलं होतं बचत गट आणि संस्थांसाठी, महिलांसाठी खास धोरण, की महापालिकेने त्यांना कुठेही बेरोजगार होता कामा नये, महापालिकेच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळाला पाहिजे असं सभागृहात मंजूर झालं होतं. मग आता हे प्रशासन, महापालिका प्रशासन आपल्या महिला संस्थांना बेरोजगार करायचं का करते? कारण की आज जे प्रशासन बसले तिथे नगरसेवक नाहीयेत, कोण नाहीये, त्याचा फायदा प्रशासन उचलते. तर आपल्याला सगळ्यांना एकजुटीने त्यांचा धिक्कार करायचा आहे. महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो. कारण की आज हे प्रशासन बसल्यामुळे आपल्या रोजीरोटीवर प्रश्न निर्माण झालेला आहे. हे जे काही ग्लोबल टेंडर काढणार आहेत, गेले 5 वर्षापासून यांचं चाललेलंच होतं की आपल्याला ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून जसं खाऊचं जे काही शालेय पोषण आहार आहे, THRचं आहे, THRच्याही माध्यमातूनही महापालिकेमध्ये प्रशासन, राज्य शासनाच्या माध्यमातून महिला संस्था कार्यरत होत्या. तिथेही ग्लोबल टेंडर आणून आज त्या महिलांना तिथून बेरोजगार केलं. तसंच आता इथेही महापालिका प्रशासन महिलांना बेरोजगार करण्याचं काम करतंय संस्थांना. आणि ह्या संस्थांबरोबर नुसत्या संस्थाच बेरोजगार होणार नाहीये, तर त्यांच्याबरोबर त्यांचे जे काही स्वयंसेवक काम करणारे आहेत, जे अत्यंत हलाखतीमध्ये राहतात, त्यांच्याकडे ना आधार कार्ड आहे अशा लोकांना आपण कामं देतोय. त्या अगदी गटारात उतरून चांगल्या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवतात विभागांमध्ये. जेवढं जमेल तेवढं, म्हणजे ताई बोलल्या मानधनाच्या स्वरूपात फक्त 5,400 रुपये मानधन मिळतंय, तरी आपण सगळ्या संस्था काम करतायत. हे लोक काम त्या छोट्याशा मानधनावरती काम करतायत. असं असताना आज प्रशासनाला जे काही प्रशासन देऊ घेते, म्हणजे डेली वेजेस प्रमाणे त्यांना 756च्या दराने आज तुम्ही नवीन टेंडरच्या लोकांना द्या. ते जर आमच्या महिला संस्थांना द्या ना, तुम्हाला अख्खी मुंबई स्वच्छ करून मिळेल. कारण की अशी मुंबई स्वच्छ करण्यासाठी का महानगरपालिकेच्या ज्या संस्था करतायत ते काम ह्या प्रशासनाचे जे काही टेंडरचे अधिकारी येणार आहेत ते करूच शकत नाही. कारण की प्रत्येक वॉर्डची भौगोलिक परिस्थिती, वेगळ्या परिस्थिती. आता ई-रिक्षा साहेब मागवलेत कचरा उचलायला ई-रिक्षा मागवल्यात, त्या रस्त्यावरच फिरतील. ज्या गल्लोगल्लीमध्ये ज्या डोंगराळ परिसर आहेत तिथे कचऱ्याचा डबा जात नाही, अशा गल्लीमध्ये लोक जाऊन, ही जे कामगार आहेत जाऊन त्या घरोघरी कचरा संकलन करतात. तिथे यांच्या रिक्षा जाणार आहेत का? आज त्या रिक्षासाठी करोडोचं टेंडर काढलं गेल्या. आता कालच एक टेंडर आलंय स्वच्छतेचं, टॉयलेट स्वच्छतेचं. त्या टॉयलेट म्हणजे आपले स्वच्छता साफ करण्यासाठी
1300 कोटी 1400 कोटीचं टेंडर काढलंय, ते सेम काम ग्लोबल टेंडर मध्ये पण केलंय, सेम काम आमच्या संस्था पण करतायत. परंतु संस्थांना फक्त 5400 मानधन, यांना 17,000 ते 15,000 15,000 ते 17,000च्या दरम्यान मानधन देणार आहेत. आणि असं असताना आपण फक्त उघडून गप्प बसायचं का? तर नाही. आज तुमच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच पाठीशी उभी राहील आणि हे टेंडर कॅन्सल झालंच पाहिजे. कारण की सगळ्यांची मागणी आहे की हे टेंडर जर कॅन्सल नाही झालं तर उद्या हळूहळू जसं THR बंद केले, तिथे ग्लोबल टेंडर आणलं, त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना जी कामं मिळतात तिथेही ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून महिला संस्था गायब झाल्या. शालेय पोषणमधून महिला संस्थांना बाहेर काढण्याच्या मार्गावर आहेत. महापालिकेमधून महिला संस्था बाहेर काढतात. म्हणजे ज्या सहकारातल्या संस्था आहेत, ज्या टिकून राहिले पाहिजेत, बचत गट टिकून राहिले पाहिजेत म्हणून शासन सांगतंय. आणि आज शासनाचंच धोरण आहे की ह्यांना बॅकआउटला पाठवतायत. म्हणजे नक्की काय चाललंय सरकारचं? आज शासनाच्या माध्यमातून बचत गटांना मशिनी वाटप करतायत. मशिनीचे म्हणजे घरघंटी असेल, शिलाई मशीन असेल, त्याच्यानंतर तुमच्या मसाला कांडप मशीन आहे, नुसत्या मशिनी पण अशाच वाऱ्यावर पडलेल्या आहेत. त्याच्यातून त्यांना उद्योगधंदे कुठे मिळत आहेत? ना मार्केटिंग, ना त्यांना तिथे काहीच मिळत नाही. फक्त मशिनीवरती पैसा. गेल्या वर्षी पण लाखोने मशिनी वाटप केल्या, परंतु त्या मशिनी पण तशाच गंज चढल्या लोकांच्या मशिनींना. आणि की फक्त घरापुरते वापरलं, पुढे काय रोजगार काहीच नाहीये. आज शिलाई यंत्र मशीन वाटप केली, घरघंटी मशीन वाटप केली. 2 वर्षापूर्वी मशिनी दिलेल्या, त्यांचे लॉटरी काढलेल्या मशिनी अजून मिळाल्या नाहीयेत, तशाच पडून आहेत. त्याच्यानंतर वर्षभरापूर्वी पण ते टेंडर काढलं, मशिनी वाटप केल्या, त्याही वाटल्या, त्याही तशाच पुढे. पुन्हा आता करोडोचं टेंडर परत एप्रिल टू मे मार्चच्या दरम्यानचं टेंडर काढलंय, परत त्याच्यावर पैसे काढले. म्हणजे आपला जो सगळ्यांचा कराचा पैसा आहे तो महानगरपालिका वाया घालवण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांचं जे काही अर्थार्जन चालू आहे तेच सध्या चालू आहे. आपल्याला काय मिळतंय? आपल्याला शून्य. आज ह्या महिला काम करतायत, त्यांना सुद्धा आज तुम्ही घरी बसवताय. म्हणजे ह्या महिला संस्थांनी जे संस्था स्थापन केलेत, बचत गट स्थापन केलेत की त्या माध्यमातून त्या सक्षमीकरण झालं पाहिजे त्यांचं, त्यांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे, त्या कुठेतरी आपल्या पायावर उभ्या राहायला पाहिजेत. असं जर शासनाचं धोरण आहे, मग ह्या इथे शासन तिथे मूग घेऊन गप्प काय? ग्लोबल टेंडर कशाला काढतोय? तर आमचं सगळ्यांची मागणी आहे की हे ग्लोबल टेंडर रद्द झाला पाहिजे आणि नक्कीच हे साहेबांच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून हे आशेचे किरण म्हणून आज ह्या सगळे इथे आपल्या आक्रोश मेळाव्याला जमलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व संस्थांचं इथे तुम्ही आलात त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. धन्यवाद ताई. आज महापालिका प्रशासन स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती स्वच्छता योजना ही बंद करत आहे. 2013 साली सुरू झालेली ही योजना, त्या योजनेत आपल्याकडनं काही त्रुटी त्यांना जाणवल्या अशी कारण दाखवून बंद करायची. 2013 पूर्वी दत्तक वस्ती नावाने ही योजना चालू होती जी मुंबईत स्वच्छतेचं काम करत होती. ती 2013ला बंद केली. त्या बंद केल्यानंतर साधारणतः अशीच लढाई त्यावेळी चालू झाली होती की ही योजना बंद करू नये. आणि ह्या लढाईसाठी एक न्यायालयिक लढा उभा राहिला. तो लढा उभा राहिला दत्तक वस्ती समन्वय समितीच्या माध्यमातून. आणि हा न्यायालयीन लढा अजूनही चालू आहे. अजूनही कोणताही निकाल त्या लढ्याचा लागलेला नाहीये. पण सातत्य ठेवलं, ती केस न्यायालयात टिकून ठेवली. असे हे दत्तक वस्ती समन्वय समितीचे अध्यक्ष श्री वानखेडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द बोला. क्या बोल रहे हो? सन्माननीय व्यासपीठ उसका नंबर लेके मैं बोल मंचकावर उपस्थित असलेले मनसेचे नेते माननीय नांदगावकर साहेब, नेहमी कामगारांचा प्रश्न असो, संस्थांचा प्रश्न असो, कुठले काम घेऊन गेलं की त्याच्यावर अगदी
मोकळेपणाने त्यांना मदत करणारे आपले नेते संदीप देशपांडे सर आणि सहकार विभागाचे प्रमुख बापू धोत्रे आणि मनसेच्या नेत्या जनरल सेक्रेटरी शालिनीताई ठाकरे आणि मंचावर उपस्थित आमच्या समन्वय समितीच्या जनरल सेक्रेटरी आरतीताई गावडे, स्नेहा कदम आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित दत्तक वस्ती समन्वय समितीमधील सर्व संस्था, महिला संस्था, महिला बचत गट, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सर्व संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, त्यामध्ये काम करणारे आपले स्वयंसेवक ही उपाधी लावली. खरोखर ते साफसफाईचे काम करणारे कामगार आहेत. स्वयंसेवक त्याला म्हणतात, स्वतःच्या मनाने जो श्रमदान करतो तो स्वयंसेवक होतो. परंतु इथे आपलं कुटुंब चालवण्यासाठी गेली 20-22 वर्षे ते लोक काम करतात आणि महानगरपालिका अजूनही त्यांना स्वयंसेवक संबोधून त्यांचं शोषण करते आहे. आणि त्याचमुळे आजचा हा आक्रोश मेळावा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. सन 2001 साली जेव्हा दत्तक वस्ती योजना सुरू झाली त्याच्या अगोदर महानगरपालिका त्या वस्तीमध्ये कुठल्याच प्रकारची सेवा पुरवीत नव्हती. अशा वेळेला आम्ही झोपडपट्टीत राहणारे कार्यकर्ते स्वतःहून ती झोपडपट्टी साफ करण्यासाठी पुढे आलो. श्रमदानातून इतर लोकांच्या मदतीने झोपडपट्ट्या साफ करू लागलो आणि ते बघून प्रशासनाने एक सुरूची महिला मंडळाची जे प्रेमनगरामध्ये काम चालू होतं स्वच्छतेचं, ते काम पायलट प्रोजेक्ट म्हणून गृहीत धरून दत्तक वस्ती योजना 2001 साली सुरू केली. त्याच्या अगोदर 2000 साली महानगरपालिकेने 50% अनुदानाची एक वर्षभर योजना राबवली होती. आणि त्या अनुदानाच्या याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे फक्त 112 संस्था काम करत होत्या 50% अनुदानामध्ये. आणि 2001ला दत्तक वस्ती योजना चालू झाली. आणि दत्तक वस्ती योजना 2001ला चालू झाल्याच्या नंतर त्यामध्ये फक्त 900 रुपये मासिक अनुदान प्रति 1000 लोकसंख्येचं 1 युनिट त्यांनी तयार केलं. म्हणजे 200 घर 1 युनिट आणि 1 स्वयंसेवक, त्याला 900 रुपये अनुदान असं त्या टप्प्यातून काम चालू झालं. आणि त्या अनुदानातून काम होत नाही म्हणून 10 रुपये मासिक घरातून लोकवर्गणी जमा करायची. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की 200 घरं आहेत तर 10 रुपयाप्रमाणे तुम्हाला किमान 2000 रुपये ते होतील आणि हे 900 असं म्हणून तुम्ही काम करायचं. पण झोपडपट्टीतल्या ज्या महिला आहेत, गोरगरीब महिला आहेत, ज्या आजूबाजूच्या विभागामध्ये भांडे कामाला जातात आणि हातात कचऱ्याची थैली घेऊन जातात, जाताना तिकडे थैली फेकणार आणि काम करणार, त्या महिला घरी आल्यावर आमच्या लोकांना 10 रुपये लोकवर्गणी कशी काय देणार, हा प्रश्न आमच्या पुढे पडला. आणि नेहमी करता महानगरपालिकेच्या समोर आमच्या बैठका मिटिंगा होत असत आणि मिटिंग करताना लोकांनी हा प्रश्न मांडला की सर आम्हाला लोकवर्गणी मिळत नाही, 900 रुपये अनुदान आम्हाला परवडत नाही आहे, काहीतरी पैसे आपण वाढवून दिले पाहिजे. तर प्रशासनाकडून सांगण्यात आलं किती घरातून लोकवर्गणी मिळते. तर त्यांनी सांगितलं नाही, माझ्याकडे तर एवढे घरं आहेत पण त्यापैकी इतकेच लोक घरं देतात, मग तेवढंच काम करा, बाकीचं काम मी दुसऱ्याला देणार, अशी त्यांची भूमिका होती. मी त्यामध्ये होतो आणि मी उठलो आणि सांगितलं कशी काय देणार तुम्ही, झोपडपट्टी आमची आहे, त्या झोपडपट्टीमध्ये आम्ही राहतो, तिथे गरीब लोक राहतात, तेच 10 रुपयासाठी दुसऱ्याच्या कामाला जातात, ते जर आम्हाला 10 रुपये देत नसतील तर तुम्ही जबरदस्ती का कराल. लोकवर्गणी ही जबरदस्ती नसून सक्तीची नसावी असं त्यावेळेस मी ठामपणे मांडलं. ती ऐच्छिक असली पाहिजे, दिली तर त्यानेच घेतली पाहिजे आणि जर देत नसतील तर ती सक्ती नको, ती ऐच्छिक असली पाहिजे. ही बाजू 2003 साली मी मांडली आणि म्हटलं
त्या बैठकीमध्ये मांडल्यामुळं आणि अधिकाऱ्यांनी मला तसा दबाव केला नाही की आता तुम्हाला मिळालं ते एवढंच काम करा. या सगळ्या महिलांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आता प्रत्येक मिटिंगला तुम्हीच बोलायचा. मग बोलता बोलता सर्व मिटिंग अटेंड केल्या आणि प्रामुख्याने फार मोठा असा कार्यक्रम झाला आणि आमची समन्वय समिती तयार झाली आणि हे प्रश्न आम्ही हळूहळू प्रशासनाच्या समोर मांडायला सुरुवात केली. आणि मांडता मांडता दत्तक वस्ती योजना आम्ही जशी समन्वय समिती तयार झाली तसे तसे आम्ही विविध उपक्रम राबवले. दत्तक वस्तीच्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांना प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही केलं. नामवंत कॉलेज जे असतील त्या प्रकारच्या स्वच्छतेवरती जे काही मोठमोठे लेक्चरर आहेत जे अभ्यासक आहेत अशा लोकांकडून आमच्या संस्थांना प्रशिक्षण देण्याला आम्ही सुरुवात केली. स्वच्छतेची कामं कशी करावी. मुंबई विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त रुजा कॉलेजमध्ये स्लम स्टडीज मध्ये आम्ही तिथे सर्टिफिकेट कोर्स ऑफ स्लम स्टडीज हा कोर्स तिथे केला. 6 महिने तिथे 400 संस्थांनी आमच्या तिथे हा कोर्स पूर्ण केला. विविध प्रकारचे असे उपक्रम आम्ही राबवले आणि संस्थांना प्रशिक्षित केलं. स्वच्छतेची कामं तंत्रशुद्ध पद्धतीने कशी करावी त्याचं प्रशिक्षण दिलं. संस्थांना मार्गदर्शन लाभलं. संस्था चांगल्या झाल्या. सभा मेळावे त्यानंतर पथनाट्य असे विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही राबवले आणि लोक इतके चांगले झाले की पूर्वी दर महिन्याला प्रत्येक वस्तीतून 4 ते 5 तक्रारी पोलीस स्टेशनला जायच्या. त्या जाणं बंद झाल्या कारण त्या कचऱ्याबद्दलचे भांडणं होते. कारण मुंबईतला जो झोपडपट्टीतला जो कचरा आहे तो पूर्णपणे आम्ही घेत होतो. कचरा पडत नसल्यामुळे सगळे बंद झाले. झोपडपट्ट्या स्वच्छ झाल्या आणि दत्तक वस्ती योजना हळूहळू हळूहळू प्रत्येक घरामध्ये रुजवल्या गेली आणि दत्तक वस्ती योजना पूर्ण मुंबईभर रुजल्या गेली आणि मुंबईकरांच्या झोपडपट्टी वाशांच्या मनामध्ये आजही दत्तक वस्ती योजना कायम आहे. आता असं असताना काय झालं की ज्यावेळेस आम्ही कचऱ्याचे काम करत होतो आता मुंबईमध्ये एक पद्धत आहे. दूध विकणारा दूधवाला, दारू विकणारा दारूवाला, घासलेट विकणारा घासलेटवाला अशी पद्धतच आहे. आता आम्ही कचऱ्याचं काम करत होतो आम्ही झालो कचऱ्यावाले. मग आता कचऱ्यावाले म्हणजे घाणीचं काम करणारे त्यांनी 4 हात दूर राहायचं. गावड्याताईंनी बघायला सांगितलं आम्हाला झोपडपट्टीत पाणी प्यायला मिळायचं नाही. पण आम्ही एवढं काम केलं की त्यावेळेस माझे नगरसेवक मला बोलले की वानखेडेजी तुम्ही इकडे रस्त्यावर काय करता. काम चालू आहे तिथे खुर्ची टाकून बसा. सन्मानही मिळेल, फुकटचा चहा पण मिळेल आणि लोकांच्या घरात पण पोहोचाल. आम्ही तेच करत होतो आणि आम्ही ते करत असताना आम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचलो, घराघरात पोहोचलो, इतरांना कोणी ओळखेनाशे झाले. प्रत्येक गोष्ट मग आमच्याकडेच यायला लागली. झोपडपट्टीतले तंटेही आमच्याकडे यायचे आणि झोपडपट्टीतल्या न्याय निवाडेही यायचे. कचऱ्याबद्दलच्या तक्रारी यायच्या, गटारातून फोन यायचा आणि हे झोपडपट्टीतले कार्यकर्ते लोकांच्या घराघरामध्ये पोहोचल्यामुळे मग काही लोकांना त्याचं दुःख वाटू लागलं आणि आता कुठेतरी खांदेपालट केली पाहिजे म्हणून आता या लोकांचा सन्मान खूप वाढतो आहे, कुठेतरी कमी केला पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बाजूला करण्याचं धोरण आखलं आणि 2013 साली स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना मुंबई शहरामध्ये त्यांनी चालू करायला घेतली. पण त्यांनी ह्याच्या पहिले आम्ही लोकांनी जे काही काम केलंय त्याच्याबद्दल त्यांनी कधी हेच बघितलं नाही आहे. अहो झोपडपट्टीमध्ये 10 बाय 15चं घर असेल, 10 बाय 20चं घर असेल, कचरा ठेवायला जागा नाही, शौचालयाची सुविधा जवळ नाही, फार दूर असते. अशा वेळेला जे ज्यांच्या घरातले जे छोटे छोटे मुलं आहेत ते पेपरवर टॉयलेटला बसवतात आणि त्या कागदाच्या आपल्या थैल्यामध्ये मात्र कुठेतरी लटकावल्या जातात. जशी घंटी वाजली की पहिली पाय पडते ती फक्त विष्ठा टाकण्यासाठी पडते आणि याचा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष आहे. आम्ही वस्तीत काम केलेलं आहे. तर ह्या घाणीचं काम करणारे जे आमचे कामगार आहेत, ह्या आमच्या कामगारांनी एवढं मोठं काम केलं आणि हे काम केल्यानंतर ती प्रतिष्ठा आम्हाला मिळाली एवढं घाण साफ केल्याच्या नंतर. आणि मग तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि खांदे पालट
6 महिन्याची काढली तर काढली. आता एवढी महागाई वाढली. 2003 साली सिलेंडर कितीला होतं? 250 रुपयाला सिलेंडर होतं, 300 रुपयाला सिलेंडर होतं. आज ते सिलेंडर तुमचं 1250 रुपये झालं आणि आम्हाला 180 रुपये तुम्ही देता. आता 180 रुपये म्हणजे त्याच्यामध्ये सामान घ्यायचं, साहित्य घ्यायचं, काही इन्स्ट्रुमेंट घ्यायचे, त्याचे सुरक्षा साधनं घ्यायचे, वस्तीमध्ये टाकायला पावडर घ्यायची. 180 रुपयामध्ये नेमकं करायचं काय? फक्त 180 रुपये त्या संस्था चालकाला दिले आणि त्या संस्था चालक कुठेतरी मॅनेज करून झोपडपट्टी स्वच्छता करतो आणि काम होत नाही म्हणून आज ओरड करून तुम्ही फार मोठी योजना काम न होण्याच्या नावाखाली आणि आमच्या मुंबई शहरातल्या चांगलं काम करणाऱ्या संस्थांना बदनाम करून तुम्ही मोठं ग्लोबल टेंडर आणता. आज यांना बदनाम केलंय किंवा हे काम करत नाही. आणि ज्यावेळेस कोरोना होता, कोरोनाचं आव्हान आमच्या संस्थांनी पेललं. एवढं मोठं आव्हान पेललं. जीवावर उद्धार होऊन आमचे लोक, ज्यावेळेस लोक घरात होते त्यावेळेस आमचे लोक बाहेर होते आणि आमचे लोक बाहेर होते म्हणून तुम्ही सुरक्षित घरामध्ये होता आणि हे सुरक्षित घरामध्ये राहून आज तुम्ही जगला म्हणून आमच्या डोक्यावर तुम्ही पाय देता आणि आम्हाला तुम्ही बाहेर काढायचं काम करता. हे अतिशय आमच्यावर होणारा फार मोठा अन्याय आहे. तर आम्ही जीवावर उतारून कामं केली आणि म्हणून आजपर्यंत मुंबई पूर्ववत राहिली. पण आता त्यानंतर 350 कोटीचं टेंडर तुम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आलात. आता 350 कोटीचं टेंडर तुम्ही काढलं ते एका माणसाला देणार आहात. आज महानगरपालिकेचं धोरण हे रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी असलं पाहिजे. ज्यातून स्वच्छता होते, रोजगार मिळतो, स्वयंरोजगार होतो. ते धोरण स्वीकारून तुम्हाला फक्त एका व्यक्तीला मोठं करायचंय का त्याच्याकडून सगळंच तुम्हाला घ्यायचं फक्त स्वच्छतेच्या नावाखाली? हे आम्हाला अजून काही कळलेलं नाहीये. पण हे आमच्यावर अतिशय म्हणजे अन्यायकारक आहे. गेली 2013 साली ज्यावेळेस ही योजना त्यांनी स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान योजना आणली होती त्यावेळेला आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टात जाऊन आम्ही स्टे सुद्धा मिळवला होता. पण आमच्याच काहीशा चुकीच्यामुळे ते लागू झाला नाही. परंतु ती एक कामगारांची जी केस होती ती कोर्टाने मान्य केली आणि ती केस आजपर्यंत चालू आहे. आणि आताच मागच्या तारखेला तुम्हाला मी सांगू इच्छितो की गेली 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेने दत्तक योजना, ISY आणि इतर योजना अशा 3 योजनांचा मिलाप करून 3,500 कोटीचं एकच टेंडर काढण्याचं सगळं तयार केलं होतं. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काही लोक वेगवेगळ्या संघटनाचे त्याच्यामध्ये आहेत, कोर्टात गेले त्याला येईल म्हणून त्यांनी ते कट केलं आणि हे 1400 कोटीचं टेंडर हे आता त्यांनी ह्या वेळेला आणायचं ठरवलं होतं. पण त्यांना ही अडचण होती की आम्ही जी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे या लोकांना किमान वेतन मिळावं म्हणून. तर हे किमान वेतन जर मिळू नये यासाठी ते लोक प्रयत्न होते आणि त्यांना असं वाटायचं की ज्या दिवशी केस डिसमिस होईल त्या दिवशी आम्ही ही टेंडर काढू. जर आज टेंडर काढलं याच्यामध्ये आम्हाला किमान वेतन द्यावं लागेल आणि मग हे जर किमान वेतन आम्ही याच्या टेंडरमध्ये जर दिलं आणि हे जर कोर्टात दाखवलं गेलं तर कोर्ट यांना किमान वेतन मंजूर करेल आणि या भीतीने हे लोक टेंडर काढत नव्हते. आतापर्यंत 2 वर्षापासून तसं ठेवलं होतं. पण मागच्या तारखेला ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सेम केस या डिसमिस झालेल्या आहे त्यामुळे ही डिसमिस करा. बऱ्याच युक्तिवाद केल्यानंतर सन्माननीय जस्टिस साहेबांनी शांतपणे मराठीत त्यांना विचारलं की सफाई कामगारांची केस आहे का? तर बोलले हो सफाई कामगारांची केस आहे. तर मग ते बोलले ठीक आहे सफाई कामगारच आहात ना मग त्यांना मिनिमम वेजेस दिलं पाहिजे कारण तसा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की सफाई कामगारांना तुम्ही वेगवेगळ्या नावाने संबोधून त्यांचं शोषण करू शकत नाही. त्यांना किमान वेतन दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि म्हणून यांना मिनिमम वेजेस मिळणार असं त्यांना स्पष्ट सांगितल्यामुळे त्यांना वाटलं की आता काही जरी झालं ते मिनिमम वेजेस मिळणार आहे. टेंडर आणा म्हणून त्यांनी हे टेंडर काढलेलं आहे. आता हे टेंडर काढल्यामुळे आमचे हे जे 10,400 हे कामगार आणि 8,000 8,500 आमच्या संस्था त्यांचे पदाधिकारी हे सगळे बेरोजगार होणार आहे. त्यांचा रोजगार जाणार आहे आणि हे सगळं
ही सगळी कैफत घेऊन आम्ही माननीय राज साहेबांकडे आलेलो आहोत आणि त्यांच्या दरबारामध्ये राज दरबारामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी आमची पूर्णपणे आशा आहे, अपेक्षा आहे आणि म्हणून आम्ही आपल्याकडे आलो. तर हे टेंडर ताबडतोब थांबवून चांगली नवीन योजना मुंबईच्या स्वच्छतेसाठी आपण तयार करून आणावी आणि सर्व संस्थांना सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वानखेडे साहेब. पुढील वक्त्यांकडे जाण्यापूर्वी मी एक विशेष उपस्थिती आपल्याकडे आहे. मुंबई महापालिकेचे ओएसडी श्री आनंद जगताप सर, जे की स्वच्छ भारत अभियान हा जो केंद्र शासनाचा उपक्रम आहे त्याच्यावर प्रशिक्षक मार्गदर्शक म्हणून आता सध्या काम पाहत आहेत, ते इथे आलेले आहेत. तर त्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. तसंच बेरोजगार फेडरेशनचे श्री जयंत शिरीषकर हेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर या. आता मी निमंत्रित करतो माजी नगरसेवक पक्षाचे सरचिटणीस श्री राजाभाऊ चौगुले यांना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवप्रभूला अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सहकारी सेनेतर्फे आज जो आक्रोश मोर्चा, आक्रोश मेळावा याचं जे आयोजन केलेलं आहे त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय ज्येष्ठ नेते श्री बाळा नांदगावकर साहेब, पक्षाचे सन्माननीय नेते, पक्षाचे प्रवक्ते श्री संदीप देशपांडेजी, माझे सहकारी सरचिटणीस नाईक, सहकार सेनेचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या शालिनीताई ठाकरे, स्नेहल जाधव, अनिशा मातगावकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मंडळी, या विभागाचे मनसेचे विभागाध्यक्ष तुषार आपळे आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि माता. खरं तर मुंबई महानगरपालिका आणि कचरा हा फार मोठा विषय आहे. यांनी फक्त आपल्याला एका दत्तक वस्ती योजनेबद्दल सांगितलं. खरं तर नांदगावकर साहेब, हे टेंडर काढायचं आणि ही योजना आणायची एक फार मोठं षडयंत्र बऱ्याच वर्षापासून या महानगरपालिकेचं. त्याचा मी साक्षीदार आहे की 2013 साली जरी ही योजना चालू झाली असती तरी याची सुरुवात झाली होती 2007-2008 पासून. त्याच्यासाठी विविध प्रकल्प राबवले. आनंद जगताप आहेत तिकडे. त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ओएसडी नेमले होते सुभाष दळवी म्हणून. हे हुशार अधिकारी होता. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे आपल्याला मुंबई स्वच्छ करायची आहे, तर ह्यासाठी एक चांगली कमिटी, चांगली समिती तुम्ही नेमा, त्याच्यावर अभ्यास करा कशा पद्धतीचं करावं लागेल ते. आणि त्याप्रमाणे सुभाष दळवींनी, आमच्याकडे काही थोडे नगरसेवक होते, मी स्वतः केमिकल इंजिनियर आणि पर्यावरणाच्या विषयी माहिती असल्यामुळे त्यांना ती माहिती होती, त्यांनी मला घेतलं होतं आणि ती योजना बनवायला आम्ही सुरुवात केली होती. त्यानंतर ती योजना बघितल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला असा प्रकार झाला की संपूर्ण मुंबई महानगरपालिकेने नगरसेवक आणि जनतेमध्ये थोडासा उत्साह तयार व्हावा, जागरूकता तयार व्हावी, त्यासाठी त्यांनी पहिली नवीन योजना अशी राबवली की सर्व नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या की मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छ मुंबईची स्पर्धा घेण्यात येणार. आणि त्या ह्याच्यात त्यांनी तो क्रायटेरिया दिला होता की तुमच्या विभागात एक मोठी कमिटी, माजी कमिशनर गोखले साहेब होते, महापौर देवळे साहेब होते, हे पोपटराव होते, त्याची फार मोठी कमिटी महाराष्ट्रातली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की ही मुंबई स्वच्छ कशी करायची ते प्रत्येक नगरसेवकांना करून घ्या, कालावधी दिला होता. आणि त्या कालावधीत
ती प्रत्येक कमिटी प्रत्येक वॉर्डमध्ये जात होती. त्यापासून ती सुरुवात झाली होती दत्तक वस्ती योजनेची आणि त्याच्यानंतर ते 2013 झालं. बंधू आणि भगिनींना तुम्हाला सांगायला नांदगावकर साहेब आनंद होईल, त्या मुंबई महानगरपालिकेच्या स्पर्धेमध्ये राजा चौगुलेला उत्कृष्ट नगरसेवक, स्वच्छ नगरसेवक आणि 10 लाख रुपयाचे इनाम दिलं होतं महानगरपालिकेत. ते 10 लाख माझ्या खिशात नाही गेले, फंडात गेले. कचरा फार मोठा विषय आहे. प्रश्न कसा आहे, ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले होते आणि ते स्वच्छता करत होते, त्याच वेळेस मला थोडीशी जाणीव झाली होती इथे काहीतरी गडबड होणार आहे. कारण मुख्यमंत्री उतरले होते कुठे, स्वच्छ करत कुठे ते झाडूने, ते स्लममध्ये नाही गेले, ते झोपडपट्टीत नाही गेले, जिथे टावरच्या बिल्डिंग आहे तिथे ते स्वच्छता करत होते. आता जे ग्लोबल टेंडर येतोय, तुम्हाला सांगतो भगिनीनो की हा विषय नुसता आक्रोशाचा नाही. मी पुढच्या गोष्टीत जाण्याच्या ऐवजी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक सन्माननीय नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरोखरच ज्या तळमळतेने आपुलकीने त्यांनी मेहनत करून हा मेळावा आयोजित केलेला आहे, त्याच्याबद्दल त्या दोघांचे मी पहिले मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो. आता भाषणं तर खूप झाली आहेत. आमचे सन्माननीय देशपांडे, संदीप देशपांडे, त्यांनी पण महानगरपालिका गाजवलेली आहे. बाळा नांदगावकर याच्यात महर्षी आहे, ते नगरसेवक होते, ते आमदार होते, ते मंत्री होते. परंतु एक मी थोडंसं बाकी काही भाषण देणार नाही, काही दत्तक वस्ती योजना तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु ह्या सरकारचं फार मोठं षडयंत्र आहे की हे ग्लोबल टेंडर आणून मुंबईतल्या मराठी माणसाच्या अस्तित्वावर, त्याच्या रोजगारीवर घाला घालायचं आहे, हे त्यांचं षडयंत्र आहे. आणि एक विनंती करी नांदगावकर साहेब, दिलीप बापू आणि आमचे सन्माननीय देशपांडे, हा विषय बापू नांदगावकर साहेब इथे संपता कामा नये. जर तुम्हाला न्याय हवा असेल तर ह्या आक्रोश मेळाव्याचं रूपांतर संतापात व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरला तरच तुम्हाला न्याय मिळेल. कारण याच्या मागे आता तुम्हालाही कळलेलं आहे, मुंबईला, अख्ख्या मुंबईतल्या लोकांना, गरीब जनतेपर्यंत कळलेलं आहे की या मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय देणारा एकमेव नेता आहे तो राजसाहेब ठाकरे. आज तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल. फार मोठ्या आशेने आला की त्यामुळे आता आम्ही सगळे राजसाहेबांचे सहकारी तुमच्या बरोबर आहोत, ज्यांना तुमच्याबद्दलची माहिती आहे, या प्रकल्पाची माहिती आहे. परंतु तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे षडयंत्र असं आहे की यांना मराठी जनतेला, या मुंबईतल्या मराठी जनतेला संपवून त्यांना कंत्राटदाराला मोठं करायचं आहे. आणि कंत्राटदार का नेमले जात आहेत हे तर तुम्हाला आम्हाला सांगायला लोक आले, निवडणूक आलेली आहे. परंतु हे राजसाहेब तुम्हाला येणाऱ्या काळात आंदोलनाची, जेव्हा येणाऱ्या पुढच्या कारवाईची जेव्हा कल्पना देतील त्यावेळेस मात्र मागे हटवू नका. रस्त्यावर उतरा. हे टेंडर कसं कॅन्सल होत नाही, झालं तर हे टेंडर कसं रद्द करायचं किंवा आलेल्या कामगारांना कसं पळवायचं हे तुमच्या हातात आहे की नाही. आणि या जर लढत रस्त्यावर आलेल्या परप्रांतीय किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला जर उतरल्या, कोणाची हिंमत होणार आहे का साफ करायची. या सरकारला तुमच्या समोर झुकावंच लागेल. मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तुम्ही करून दाखवाल ना. धन्यवाद. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. तुमच्या या पुढच्या जी राजसाहेब जी आपल्याला तुम्हाला दिशा देतील, मार्गदर्शन करतील, त्याच्यासाठी आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. दिलीप बापूंचं मी खरोखर अभिनंदन करणार. राहतो सोलापूरला, नेता असं ते सोलापूरला, पण सहकार्याच्या माध्यमातून मुंबईत एवढा चांगल्या प्रकारचा मेळावा आणि चांगला विषय हाताळल्याबद्दल पुन्हा त्याचं अभिनंदन करतो. त्याच्यासाठी टाळ्या होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौगुले साहेब. आता मी निमंत्रित करतो पक्षाचे सरचिटणीस श्री संजयभाई नाईक यांना.
आक्रोश मेळाव्यात उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावर मान्यवर, त्या म्हणजे मला बोलायला लागेल असं माहिती नव्हतं. तुम्ही तिथे जेवढे दत्तक वस्ती योजना किंवा महिला सेवा सुंदर हे सगळे जण आहेत, त्यांना माझी विनंती आहे की काय होतं की अन्याय झाला की प्रत्येक जण आमच्या श्रीमतीवरती साहेबांना भेटतो, साहेबांकडनं न्याय मिळतो. न्याय मिळाल्यानंतर काय होतं पुढचं ते आम्हाला कळतं. परंतु मुद्दा म्हणून सांगतो घ्या की आज या दत्तक वस्ती संघामध्ये, महिला संघामध्ये सर्व पक्षाचे, सर्व राजकीय पक्षाचे सर्व मान्यवर आहेत. परंतु खऱ्या अर्थाने तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला शिवतीर्थावरून जो आदेश आला, त्या शिवतीर्थाचा आदेश मानून महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला वचन देतो की झाडूने मारण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत या, त्यांना कसं रस्त्यावर पळवायचं हे काम आम्ही नक्की करू. फक्त आदेश हा साहेबांचा असताना आला, पण हे सगळं केल्यानंतर सुद्धा माझ्या राजसाहेबांची आठवण तुमच्या घरामध्ये सुद्धा काय असायला हवी. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. लढा जो साहेब देतील तुमच्यासोबत, पूर्ण महाराष्ट्रातील, मुंबईतील महाराष्ट्र सैनिक तुमच्यासोबत असेल हा विश्वास फक्त मी या ठिकाणी देतो. तुमचा सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नाईक साहेब. या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान असेल, दत्तक वस्ती योजना असेल, महापालिकेच्या माध्यमातून महिलांना फार मोठ्या प्रमाणात इथं रोजगार उपलब्ध होत असतो. या महिलांच्या प्रश्नाबाबत सतत जागरूक असणाऱ्या आणि हा विषय जेव्हा आपल्या पक्षाकडे महिलांच्या माध्यमातून, काही महिलांच्या माध्यमातून, समन्वय समितीच्या माध्यमातून आला, तेव्हा अगदी दुसऱ्या क्षणाला त्या विषयाचं गांभीर्य सांगून या प्रश्नावर आपल्या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी जो लढायला सुरुवात केली, अशा आमच्या महिलांच्या प्रश्नावर सतत करत असणाऱ्या पक्षाच्या सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, पक्षाचे ज्येष्ठ नेते नांदगावकरजी, संदीप देशपांडेजी, दिलीप बापू धोत्रे, समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी आणि मंचावर बसलेले माझे सर्व सहकारी आणि इथे जमलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, खरंच खूप आनंद झाला. इतके मोठ्या संख्येमध्ये आज महिलांनी जी उपस्थिती दाखवली आहे, तुमच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. आज इथे महिलांचं प्रमाण जास्त असल्यामुळे नांदगावकरजी मी जास्त महिलांशी बोलणार आहे. 8 मार्च आपलं जागतिक महिला दिवस असतो. खूप कौतुक असतो ना आपल्याला आपलं, आणि लोकांना पण आपलं खूप कौतुक असतो. आपले सत्कार होतात, आपल्या वेगळ्या योजना आपल्या समोर येतात आणि बाकीचे 364 दिवस काय होतात आपले हाल. आपण रोज उठून आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतो रोज, आणि आजही आपण आपल्या अस्तित्वाची लढाईसाठी इथे एकत्र आलो आहोत. जे आपले संस्था आहेत
त्याचं प्रमाण, महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे ही महिलांची प्रामुख्याने लढाई आहे हे मला सांगायला आनंद होतो आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छाही देते. 2000 साली नोंदणी झाली, खूप संस्थाची नोंदणी झाली, आपल्याला काम मिळालं, मोठ्या संख्येने स्वयंरोजगार मिळाला, आपल्याला खूप चांगलं काम होत होतं. आपलं बीएमसीनी महानगरपालिकेने आपलं कौतुक केलं. संपूर्ण महाराष्ट्रभर दत्तक वस्ती योजना गाजली. पण मला असं वाटतंय की तो कौतुक जे झालं ना तोच आपल्याला भारी पडलं, कारण ती दत्तक वस्ती योजना बंद केलेली गेली. आता वांकेडजीने, चौगलेजीने आपल्याला सांगितलं का बंद झाली. पण ती जी दत्तक वस्ती योजना होती त्या माध्यमातून तुम्ही सगळे मोठे होत होतात, त्यामुळे ती बंद झाली. महिला पुढाकार घेत होते त्यामुळे ती बंद झाली. हो, घोषणा करायला खूप चांगलं असतं, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, पण महिला जेव्हा पुढे जातात ना अशा योजना बंद होतात. आता सगळे म्हणायचे हो कानाकोपऱ्यात ही जे संस्था आहेत ते पोचतात, कुठेही ड्रेनेज असो, आपलं जेव्हा पूल झालेलं तेव्हा रस्ते असो, मग कोविडचं वातावरण असो, तिथे हे संस्था पोचतात. मान्य आहे, सगळे मान्य करतात. मग ही योजना बंद का होते? मग आपल्या हक्काचं काम, आपल्या भूमिपुत्र स्थानिकांचं काम बाहेरचं कोणी कसं घेऊन जाऊ शकतो? आणि हे जे सरकारमध्ये बसलेले आहेत ह्यांचं काय षडयंत्र आहे, आता तुम्ही जागे व्हा आणि विचार करा. आज जसं सगळे तुम्हाला बोलले की मुंबई, फक्त मुंबई, महाराष्ट्रात बोलतच नाही, हे सगळं षडयंत्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. पण नुसतं मुंबई आठशेवरती संस्था आहेत, त्यांच्या बरोबर त्यांचे स्वयंसेवक आहेत आणि प्रत्येक संस्थामध्ये आपण समजा 15-20 महिला किंवा माणसं पकडली तर हे सगळं जे काय बेरोजगारी होणार ते 1 लाख माणसांसाठी होणार आहे. 1 लाख मराठी माणसं बेरोजगार होणार आहे. आपल्याला चालण्यासारखं आहे का? आणि हेच षडयंत्र सध्या चालू आहे. ह्याचा विरोध करायचा आहे. मला आताही आठवतो जेव्हा हे सगळे प्रश्न होते, बेरोजगारी समोर दिसत होती, तर गावडेता इथे बसलेले आहेत, समन्वय समिती भेटली आणि त्यांचं फक्त एकच आग्रह होता की आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही जे आम्हाला मदत करू शकतो. आम्हाला नाही माहिती आम्हाला काय करायचंय, आम्हाला समजत नाही आम्हाला काय कुठे जायचंय. आम्हाला फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेबांचीच भेट पाहिजे. आणि कुठेतरी आपल्या साहेबांना ह्या विषयाचं गांभीर्य कळलं आणि लगेच ते भेटून त्यांनी जे आपल्याला आदेश दिले त्यासाठी आज इथे आपला आक्रोश मेळाव्याचं इथे आयोजन झालेलं आहे, फक्त तुमच्या प्रश्नामुळे. आता हे आक्रोश मेळावा करून आपल्याला काय साध्य करायचंय, करायचं काय आहे? हे जे सरकारची दडपशाही चालू आहे ते मोडून काढायची आहे आपल्याला. ही सरकार जे आपल्याबद्दल, आपल्या भूमिपुत्रांबद्दल, आपल्या मराठी माणसांबद्दल, स्थानिक लोकांबद्दल असा विचार
पोटावरती पाय देतायत ना, ते पाय उखडून काढण्याची वेळ आलेली आहे आता. आणि मला माहिती आहे, मला संपूर्ण विश्वास आहे की स्त्री शक्तीमध्ये इतकी ताकद आहे आणि त्याच्या बरोबर आदरणीय राजसाहेब आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आले की कोणीही आपल्या समोर टिकू शकत नाही. आपल्याला हे ग्लोबल टेंडर रद्द करून पाहिजे, ह्याचं दुसरं पर्याय नाहीये आपल्याकडे. हा ग्लोबल टेंडर रद्द झालाच पाहिजे. कोणी बाहेरून येऊन आपल्याला शिकवणार की कामं कशी करायची, बाहेरून येऊन आपल्याला देणार कामं. आम्ही सक्षम आहोत, आपल्यामध्ये ताकद आहे, आम्ही हे काम करू शकतो, हे आम्ही इतकी वर्ष दाखवलंय. आम्हाला बाहेरच्या लोकांची गरज नाहीये. आणि दुसरं, फक्त ग्लोबल टेंडर रद्द होणं नाही, जे रेट त्या ग्लोबल टेंडर मध्ये इतर कॉन्ट्रॅक्टरला मिळत होतं तेच आपल्या संस्थांना मिळालं पाहिजे. ही आपली मागणी आहे. सरकारने मागणी ऐकली तर बरं आहे, आनंदाची गोष्ट आहे. नाही तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची पद्धत काय आहे. समन्वय समिती, महिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळून पुढे काय करू शकतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण आता हे इथे लढाईची जी सुरुवात झालेली आहे, थांबायचं नाही. पुढे आपल्याला फक्त आणि फक्त हे ग्लोबल टेंडर रद्द करून पाहिजे, ही आपली मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपले महापालिकेचे जे सगळे स्वच्छता विषयक उपक्रम जे राबवले जातात महापालिकेकडनं, त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील किंवा तिकडचे त्या पक्षाचे नगरसेवक असतील, त्यांचा त्रास या योजनेतल्या कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी झालेला आहे. आणि ह्याच्यावर सभागृहाची म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सभागृहाची वचक ठेवली, सभागृहाचे ज्यांना जाब विचारली, त्यांना दारेवर धरलं, सभागृहाच्या माध्यमातून आपले प्रश्न त्यावेळी तिथे त्या पोटतिडकीने मांडले. आणि आजही ते अधिकारी ज्यांचं नाव काढल्यानंतर अगदी फार टेन्शन येतं, त्यांना घाबरतात. ते जे स्पेशली जी वॉर्ड मध्ये ज्यांनी काम केलंय त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी, त्यांना आज आम्ही म्हणजे भेटतात कुठे कुठे ते सांगत असतात. अशा या प्रशासनावर वचन ठेवणारे आमचे मनसेचे नेते श्री संदीपजी देशपांडे यांना मी विनंती करतो की आपण सभागृहाला संबोधित करा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते सन्माननीय बाळा निगावकर साहेब, दिलीप जोत्रे साहेब, सौ शालिनीताई, सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि बंधू भगिनींनी आणि माता, आज आपल्या सगळ्यांचे जेव्हा मी विचार ऐकत होतो त्यावेळेला लहानपणी एक मला वाचलेली गोष्ट आठवली. एक राजा होता, त्या राजाकडे काम करणारा एक अधिकारी होता आणि दुर्दैवाने त्याच्या बायकोचा भाऊ होता. राजाच्या बायकोचा भाऊ होता आणि तो जिथे जाईल, जिथे काम करेल तिथे पैसे खायचा. म्हणजे त्याला समजा तुम्ही पाणी खात्यात टाकलं राज्याच्या, तर पाणी खात्यात पैसे खायचा. त्याला समजा झाडू खात्यात टाकलं, तिथे पैसे, कुठे जाईल तिथे पैसे खायचा.
भाऊ म्हणजे अवघडला गेलो लोकांना त्याला काढूही शकत नाही कामावर. तर राजाने ठरवलं याला असं काम देऊया की त्याला पैसे खाता नाही आले पाहिजे. काय द्यायचं, त्याला समुद्र किनाऱ्यावर बसवलं आणि त्याला सांगितलं रोज लाटा मोजायच्या, किती लाटा येतात त्या मोजायच्या. बसला. तिकडं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना थांबवायला, अरे मी सरकारी काम होतो लाटा मोजायचं, तू मध्ये आलास माझ्या कामात डिस्टर्ब केलं तर पैसे काढ. आणि तिकडं पैसे काढायचे. तर त्या कामगाराची आठवण्याची काय आवश्यकता, तर ज्या पद्धतीचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा झालाय त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची आठवण झाली. राजेश्वरच्या सन्माननीय आयुक्त इक्बालसिंग चहल साहेब यांचं खरोखर मला आश्चर्य वाटतं, पण त्यांच्या आणि आपल्यात एक महत्वाचा फरक आहे. काय सांगा, पाठीचा कणाच नाहीये त्यांना, तरी उभे राहतात ते. आपल्या सगळ्यांना पाठीचा कणा आहे, त्याला पाठीचा कणा नाहीये. सन्माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्या काळात पण तेच, त्यांना मदत करायची. ते कोरोनाची सगळी टेंडर बिंडर करून त्याच्यात जी काय मदत त्यांना पाहिजे ते त्यांना करायचे. आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरे जर गेलं तर कमिशनर चेंज होतील, पण इथेही त्यांनी जुळवून घेतलं आणि सफाईची टेंडर काढून दिली. दोन्हीकडे जुळवून घेणारा का माणूस आहे. म्हणून मी म्हटलं पाठीचा कणा नसलेला आयुक्त आज बृहन्मुंबई महानगरपालिकेला आहे आणि त्याचे परिणाम आपण आज सगळेजण भोगतोय. हे त्याचे परिणाम आहे. मध्यंतरी एक महापालिकेचं काय निघालं, डीप क्लिनिंग, बरोबर ना. कमिशनर सन्मान्य मुख्यमंत्री झाडू घेऊन डीप क्लिनिंग करत होते. आपण सगळेजण इथे झाडू घेऊन डीप क्लिनिंग होत. आपण इतके वर्ष तुम्ही या सफाई करताय, पण झाडू घेऊन डीप क्लिनिंग करताना माणूस बघितलाय का कधी? तो झाडू जमिनीवर मारल्यावर काय होतं, धूळ हवेत उडते. मग डीप क्लिनिंग कसलं? हे नाटक कुठलं करताय तुम्ही आणि कशासाठी करताय? जेव्हा हा प्रश्न आला आणि मी एसडब्ल्यूएमच्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा हे टेंडर का काढलं, इतके वर्ष काहीतरी भूमिका असेल ना शासनाची. ते जी मोहीम काढली डीप क्लिनिंगची त्यावेळेला सगळीकडे तो वस्त्यांमध्ये कचरा होता आणि मग मुख्यमंत्री म्हणाले की काय बरोबर काम करत नाही. सगळे ज्यांना ज्यांना आपण स्वच्छ प्रबोधन अभियानामध्ये संस्थांना कामं केली तर बरोबर करत नाही, तर तुम्ही एक ग्लोबल टेंडर काढा आणि चांगल्या कंपनीला काम द्या. हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला म्हणून आम्ही हे काम करतो असं मला एसडब्ल्यूएमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मग माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना असा आहे किंवा प्रशासनाला आपण म्हटलं तरी असा आहे की इतके वर्ष ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये साफसफाईचं काम करते, मला कधीतरी वाटलं का की या आमच्या कामगारांच्या हातामध्ये एखादं झाडूच्या ऐवजी व्हॅक्यूम क्लिनर द्यावं, त्यांनी स्वच्छता चांगली होईल. आज इंदोर सारखी महानगरपालिका आहे, तिथे सुद्धा तिथले कर्मचारी झाडू नाही वापरत, व्हॅक्यूम क्लिनर वापरतात आणि स्वच्छता करतात. त्यामुळे अख्ख्या देशात इंदोर महानगरपालिकेचा स्वच्छता अभियानामध्ये पहिला नंबर लागलेला आहे. आणि आपल्या महानगरपालिकेचं किती बजेट आहे एसडब्ल्यूएमचं? 3,500 कोटी. पण तरी आपण आपल्या कामगारांच्या हातामध्ये जर यांत्रिक जॉब देऊ शकत नसू आणि 1200-1300 कोटीची टेंडर काढत असू. आणि मगाशी मला हे सांगितलं गंमत वाटली की महापालिका काय सांगते, तुम्ही लोकांकडनं पैसे गोळा करा आणि कामं करा, बरोबर ना? हे सांगितलं ना. अरे ज्या महानगरपालिकेचं 3,500 कोटीचं बजेट, लोकांकडे काय पैसे काढत नसते तुम्हाला? ज्या महानगरपालिकेचे 70,000 कोटीचे एफडीज आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहेत, ती महानगरपालिका
करते त्याच्यासाठी खर्च करते. नेमकं तुम्हाला भलं कोणाचं करायचं, कॉन्ट्रॅक्टरचं करायचं का लोकांचं करायचं? एका ठिकाणी मुख्यमंत्री सांगत फिरतात की बाबा हे आमचं सगळं कामगारांचं सरकार आहे, गरिबांसाठी काम करतोय. त्या गाडीवर हात फिरवता फिरवता आमच्या कंपनीचं पण काम करा, आमचं सुद्धा काम करा. एका ठिकाणी तुम्ही जर म्हणणार असाल की हे कष्टकऱ्यांचं सरकार आहे, हे कामगारांचं सरकार आहे, हे महिलांचं सरकार आहे, हे महिला सक्षमीकरणाचं सरकार आहे, मग आमची कामं काढून टाकली, काढून घेतली ठीक आहे, एखाद्याला होऊ शकतं माणसाकडे. आमच्याशी चर्चा का नाही करत आहे सरकार? बाकी सगळ्या लोकांशी तुम्ही चर्चा करता, सगळ्या लोकांसाठी उपलब्ध असता, मग आमच्या या भगिनीसाठी तुम्ही उपलब्ध का नाही आहात? हा माझा प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. का उपलब्ध नाही आहात तुम्ही? माझी विनंती आहे सन्माननीय नांदगावकर साहेबांना, सन्माननीय राज साहेबांना की मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्नाचा तोडगा काढावा. तर नाही निघाला तर मला असं वाटतं आपल्याला वेगळी बैठक घ्यावी लागेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता सरकारमध्ये नसली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता ही रस्त्यावर आहे, हे शासनाने पण लक्षात ठेवावं. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणाल, तुम्ही बाहेरचा कंत्राटदार आणाल काय? मी असं ऐकलं कोणतं राजस्थानवरून कंत्राटदार येणार आहे. तुम्ही कंत्राटदार आणाल, पण इथे हातात झाडू घेऊन कुठला कामगार आणणारा? तिथला आणणारा राजस्थानवरून, आणि तो तिथला आला तर त्याच्या पायाने परत जाईल का याचा एकदा विचार करा. आणि ही धमकी नाही, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या महिला या रणरागिणी आहेत, त्यांच्या इगोला धक्का लावायचा प्रयत्न करू नका. सरळ पायाने तुमचे कामगार चालत जाणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं. आम्हाला त्या गोष्टीवर यायला लावू नका. मैत्रीच्या जागी लोकांचे प्रश्न प्रश्नाच्या जागी. एक पत्रकार वाचला, अरे तुम्ही तर असं आहे, मग तुमची मैत्री, मग तुम्ही असा कसं बोल? आमची बांधिलकी ही सर्वप्रथम या महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांबरोबर आहे. बाकी सब नंतर, बाकी गोष्टी नंतर. पहिली बांधिलकी ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर आहे, महाराष्ट्रातल्या माणसे. आणि सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला शिकवलंय, जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ पडलीच पाहिजे, आणि ही पडणार. एक मोठा लढा आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी उभा करायचा आहे. बाकी मी दत्तक वस्ती आणि स्वच्छ प्रबोधन अभियान याच्या डिटेलमध्ये जात नाही, सर्व मान्यवरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा लढा आपल्याला जो उभा करायचा आहे, या फक्त मिळाल्याने काही होणार नाहीये. हे आपलं अल्टिमेट गोल नाहीये. आपला अल्टिमेट गोल आहे आपल्याला ते काम अडवायचं आणि आपल्या लोकांसाठी काम द्यायचं. हा आपला उद्देश आहे. त्याची ही सुरुवात आहे. शेवटपर्यंत आपल्याला हा लढा लढायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आपल्याबरोबर असेल ही ग्वाही आपल्याला देतो. पण आगे बढो हम कपडा संभाळते असं चालणार नाही. आपल्याला खांद्याला खांदा लावून लढावा लागेल. त्याच्यासाठी आपण सर्वांनी मानसिक तयारी करूया आणि शासनाच्या या निर्णयाविरोधात कणखर आवाज आपण सगळ्यांनी उठवूया. त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ईश्वर शक्ती देव ही प्रार्थना करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. तोच लढा आपल्याला शत्रू कोण आहे समोर हे न बघता लढायचं आहे, एवढी एक विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समन्वय समिती आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान त्याच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली आणि विषय महिला बचत गटांचा आहे, महिला सहकारी संस्थांचा आहे,
बेरोजगार सहकारी संस्थांचा आहे, औद्योगिक सहकारी संस्थांचा आहे, सहकारी संस्था आणि बचत गट, महिलांचे बचत गट यांच्यासाठी अगदी राज्यभर पुढाकाराने काम करणारे असे आमचे नेते, ज्यांनी मागच्या काही वर्षात स्पेशली सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळात महिलांना मोठ्या प्रमाणात जी थकीत कर्ज वसुली वेगवेगळ्या खासगी कंपन्यांकडनं